हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर संध्याकाळचं रुटीन फॉलो करते. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, म्हणजे 7 नाही वाजले, 7:30 वाजले. तर म्हटलं आपण भांडे घासून घ्यावे, कारण पाणी यायचं बाकी आहे आणि माझे कपडे पण धुवायचे होते. मग तेवढ्या वेळामध्ये हे दोन्ही कामं होणार नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदर भांडे घासावे आणि नंतर मग थोडेसे कपडे ते धुवून टाकावे पाणी आल्यानंतर. तर आता चला मी करते कामाला सुरुवात. तर संध्याकाळचं रुटीन दाखवताच तुम्हाला मी आमच्या घरामध्ये काय सध्या चालू आहे परिस्थिती हे पण सांगत असते, ज्याच्यावरती सगळेजण प्रश्न हे करत असतात की अरे हे आता परत चालू झालं का ह्यांचं, किंवा आली ही परत तिचे प्रॉब्लेम घेऊन, असं काहीसं बोलत असतात. पण ठीक आहे, ज्याला माहीत आहे खरं तेच, ज्याला प्रॉब्लेम फेस करतात ते सांगत असतात. तर आता तुम्हाला असं वाटेल की नाही का, आईबाप हे घरात म्हणजे आईबापाची जागा कोणीच नाही घेऊ शकत खरं म्हणलं तर. बरोबर, आईबाप म्हणजे आपले पहिले गुरु असतात, देव असतात काही काहींसाठी, आणि काही काहींसाठी तेवढेच निष्ठुर हे असतात. म्हणजे आता त्यांनी जरी मानलं तरी आपण हे नाही करायचं, कारण आता 3 पोरं आहेत आणि 3 पोरांच्यामध्ये कुणाला लक्ष देणार. तसं तर म्हणायला सगळे पोरं आईवडिलांसाठी सेमच आहेत, पण तसं नसतं हो. काही ठिकाणी तर नसतं तसं. एखादा मुलगा तो आपला लाडला असतो आणि बाकीचे जे असतात ते म्हणजे असंच, त्यांनी कितीही काय केलं तरी त्याचं काही नाव उपकार असतो, किंवा हे तुझं कर्तव्यच आहे असं म्हणायचं, एवढं असतं. तरीपर्यंत तर तुम्हाला सांगितलं. पण जो आम्ही रूम घेतो आता सध्याला, तर तिथं पण एवढं ते हे करतील, म्हणजे असं कोणी दुश्मनसुद्धा एवढं चितणार नाही, असं एवढं चिततात. ठीक आहे, तर आता मी काय जास्त हे नाही करत, काय नाही करत. तर ते प्रत्येक ठिकाणी आता आम्ही त्यांना विचारलं नाही, त्यांचं म्हणणं असं की त्यांना विचारलं नाही म्हणून असं झालं. पण सुरुवात कशापासून झाली, किंवा काय कोणता प्रश्न कोणाला कसा, कोणतं शब्द कोणाला कसा रुततो, हे सुद्धा बघायचीच गोष्ट आहे ना. आपण याचा विचार करतच नाही, आपण असा विचार करतो की आम्हाला विचारलंच नाही, पण आपण अगोदर त्यांना काय बोललो आहे हे लोक सविस्तरपणे विसरून जातात. आता आमच्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. जेव्हा आम्ही रूम बघत होतो ना, तेव्हा म्हणजे सगळं विचारायचे की तुमचं कधी किती दिवस असं तसं. तर हे बोलायचे नाही अजून चाललंय बघायचं. आता जिथं आपल्याला पसंत पडेल तिथंच आपण बघणार आहे ना. जिथं नाही म्हणजे जिथं हे वाटतं ऑड वाटतं तिथं नाही बघणार, फक्त बघून तर येतो एवढंच करतं ना. आणि ते बघून आल्यानंतर कळतं की कुठं चांगलं कुठं नाही, मग आपल्यावर निर्णय असतो ना. शेवटी एक प्रॉपर्टी घ्यायची असते. त्या सासऱ्यांना त्याच गोष्टीचा राग आलेला आहे की ह्यांनी प्रॉपर्टी घेताना म्हणजे ह्यांनी ना आम्हाला विचारलंच ना. आता तुम्हीच सांगा मला कसं विचारायचं, की ते स्वतःच्या मुलाला सांगतात की तुझं माझ्याशिवाय पानच हलणार नाही, किंवा तुझं किती दिवस असंच तू असंच करत राहणार आहेस, किती दिवस फिरत राहणार आहेस, आणि मी असतो तर एका फटक्यात फ्लॅट झाला असता असं तसं, आणि मी जोपर्यंत तुला हे करत नाही तोवर तुझं होणारच नाही. कोणते आईबापा असं बोलतात बरं? आईबापाचं काम कसं असतं की तू पॉझिटिव्ह वेने असतं ना. आईबाप कसं, तू कर, व्यवस्थित करशील, तुझ्यावर आमचा विश्वास आहे. तसं आमचं इकडं नाही. तू फसणार, तू 100% फसणार, पुढचा माणूस तुला फसवणार. हे एकदम निगेटिव्ह वाक्य जे आहे त्याच्यामुळे ना डोकं एकदम सुन्न होऊन जातं की हे खरंच हेच आहेत आपले आईवडील आहेत असं वाटतं. खरंच आईवडील आपल्या मुलांसाठी असा विचार करतात का की तुला जो समोरचा माणूस फसवणार आहे, तू फसवण्याच्याच ह्याचा आहेस, तुला काही कळत नाही, तुला असं तुला तसं, हे सगळं निगेटिव्ह जी गोष्टी आहेत ना त्या माणसाच्या डोक्यामध्ये भरून ना पूर्ण निगेटिव्ह करून टाकलेले. एकालाच नाही, सगळ्यांना. तुम्ही बघता आता एक व्हिडिओवरनं बघतात, तिघींच्या पण व्हिडिओवरनं बघतात की ह्यांनी कसं काय त्यांना वळणं लावलेली किंवा सवय लावलेले आहेत, ह्याच्यावरनं तुम्ही बघू शकता. मान्य आहे की आई वडील ना गुरुप्रमाणे करतात, पण सगळ्या सवयी नाही लावू शकत. पण जसं आईबाप म्हणेल ना तसंच ते लेकरू जर करत असेल तर ते आईबापावर असतं की आपण आपल्या लेकराला कशी सवय लावायची. आपण त्याला निगेटिव्हच बोलत राहायचं की त्याला प्रोत्साहन द्यायचं.
तर एक काल कमेंट आली एक, मला ती कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं. कारण बाकीच्या कमेंट होत्या ती झालं ह्यांचं सुरू, काय सासू सासऱ्याचं सांगत बसली, परत आली का त्यातच असं. पण एक कमेंट होती ना ती अशी होती की तिने आतापर्यंत म्हणजे आता एवढ्या वर्षात तर तिने त्यांच्या विरोधात व्हिडिओ कधीच नाही टाकला, पण आता खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तर तिने त्यांच्यावरती व्हिडिओ टाकला. आणि खरं हेच आहे, तुम्ही माझ्या आतापर्यंत व्हिडिओ म्हणजे जो काय बघितला एका वर्षापर्यंतचा, जेव्हापासून मी म्हटलं की मी सासू सासऱ्यांवरती व्हिडिओ नाही काढणार, तेव्हापर्यंत सगळं म्हणजे हे होतं. आणि जेव्हा काय आपण आपल्या हक्क मागायला सुरुवात करतो ना, जेव्हा म्हणतो ना की, आणि जेव्हापासून आपल्याला कुठं त्यांचं खटकायला लागतं ना, तेव्हाच आपण कुठंतरी मनाला दुखतं ना, तेव्हाच मी हे करते. आणि खरंच हे प्रॉब्लेम घरामध्ये चालू आहेत की आता तू प्रॉपर्टी घेतोयस ना, तर समोरचा व्यक्ती तुला फसवेल, असं फसवणार, तो माणूस तुला फसवणारच आहे असं बोलणं आपण काय एखाद्या ह्याला बोलतो का? एखाद्या दुश्मनाला सुद्धा नाही बोलत आपण अशी वार्ता, जो आपण आपल्या लेकासाठी करतो किंवा चार चौघामध्ये त्याची बदनामी करत असतो. चार चौघामध्ये त्या आपल्यालाच आपण काय बोलतो हे कळत नाही, अशा अवस्थेत ते तिथं जाऊन बोलणं चार चौघामध्ये, त्याच्या कामाच्या ठिकाणी किंवा जिथं त्याचे कामातले लोक बसलेले असतात तिथं जाऊन त्याची बदनामी करायची की ह्याने असं केलं, त्याने मला सुद्धा नाही सांगितलं, किंवा त्याने असं केलं, त्याच्या बायकोने असं दोघांनी शानपणा केला आहे, मग ह्याला ते लोक फसवणार. असं बोलणं कितपर्यंत योग्य आहे तुम्हीच सांगा. जे बोलायचं आहे ते घरी बोलायचं ना, एवढंच माझं आहे. आणि आत्तापर्यंत मी तेच म्हणते. म्हणजे आपल्या जन्मदात्या वडिलांनी, जन्मदात्या आईंनी जर आपल्या मुलाबद्दल निगेटिव्ह बोलणं सुरू केलं किंवा त्याला असे आशीर्वाद जे काय म्हणतात त्याला निगेटिव्ह आशीर्वाद द्यायला जर सुरुवात केली, तर त्या मुलाने कुठं जाऊन तोंड लपवायचं, बरोबर का नाही? जर घरचेच आपल्यासोबत नसतील तर मला काय वाटतं माहिती आहे का, किती पण इश्यू झाले ना, ह्या गोष्टीवरनं मी एक गोष्ट शिकले की किती पण मोठं तुमच्यासमोर संकट आलं ना, किती पण मोठं असू द्या, पण तुम्ही तुमच्या घरातल्यांसमोर हे जे आहे संकट ते शेअर करू नका. कारण आपण बाहेर जरी संकट शेअर केलं तर ते शांतपणाने बोलतील, तरी शांतपणाने ऐकून घेतील, भलेही मागं जाऊन हसतील, त्यांना बरं वाटेल, ठीक आहे. कारण ते आपल्या अपेक्षा कशी असते, आपल्या अपेक्षित लोकांकडनं म्हणजे जवळच्या लोकांकडनं जर आपल्याला समजून घेण्याचं जे हे नसतं ना, तेव्हा आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं. पण जिथे आपल्याला माहीत असतं की हे लोक आपल्याला समजून नाही घेणार आहेत, पण आपलं मन मोकळं होतं आणि ते ऐकून घेतात, तर तिथं आपण जर बोललो ना, तर ते विसरून जातं. भले ते आपल्याला पाठीमागं जाऊन हसणार आहेत, पण मी काय सांगते, तुमच्या ज्या प्रॉब्लेम आहेत ना, भले तुम्हाला फेस कराव्याच लागणार आहेत. मग त्या प्रॉब्लेम आहेत ना, तुम्ही बाहेर जाऊन सांगा की असं आहे, पण घरातल्यांना सांगू नका. कारण घरातल्यांपेक्षा घरातले लोक जे आहेत ना, ते हसायला एकदम हे असतात. हां, आम्ही म्हटलं होतं ना असं होणार, मग तसंच होणार, बरं झालं असं. मग तुम्हाला कळत नव्हतं का? ते आपल्याला 4-5 धडे शिकवणार. शेवटी कसं असतं, ठेच लागल्यावर ठेच जेव्हा लागते ना, तेव्हाच आपण माणूस जो आहे तो चांगलं चालायला शिकतो, बरोबर का नाही? आणि मला खूप प्रखरपणे हे जाणवते की बाहेरच्यांना सांगा तुम्ही, पण घरातल्यांना तुमच्या अडचणी सांगू नका. कारण ते ना मदत नाही करणार, पण तुमचे जाम खिल्ली उडवणार. हां, तू पहिल्यापासून तसाच आहे, तू असंच आहे, तू तसंच आहे, आम्हाला माहीत होतं असंच होणार, तुला समोरचा माणूस फसवणार, तुला सांगितलं होतं की माझ्याशिवाय तुला एक पान पण नाही हलणार, आणि तेच खरं झालं. मी तू लहानपणापासून असंच आहे, हेच सांगत राहणार, तेच तुम्हाला ऐकून घ्यावं लागणार. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जास्त आपल्याला अपेक्षा असतात ना, त्या माणसाने असं वागितलं ना, दुःख अजून खूप पटीने वाढतं. लोकांना सांगितलं ते तरी लोक आहेत म्हणून ते असंच वागणार असं आपल्याला माहीत असतं. पण जिथून आपण अपेक्षा असते आपल्याला समजून घेण्याची, त्या लोकांनी जर आपल्याला समजून नाही घेतलं तर तिथं त्रास भरपूर होतो. म्हणून मी सांगते की आपल्या लोकांना कधीच नका सांगत जाऊ तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेत. ते हसण्याशिवाय, मनातल्या मनात हसण्याशिवाय, फक्त तोंडावर म्हणणार की हां असं आहे तसं आहे, आणि जो सपोर्ट करायचं तो नाही करणार. त्याच्यामुळे माझं असं असते. तर पुढचे मी हे असं का बोलते तुम्हाला नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते डिटेलमध्ये काय झालं आहे ते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. तर अक्का आजारी पडलेल्या, तर त्यांच्यासाठी चव तोंडाला येण्यासाठी मी छान चटणी बनवणार आहे. तर ती चटणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की कशी बनवली ती.